नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, या कोरोनाच्या काळामध्ये आता तुम्हाला ऑनलाईन अध्यापनाचं जे कामकाज आहे हे सुरू आहे. आता मला वाटते की हे प्रत्यक्षामध्ये तुमचं ऑफलाईन कॉलेज जे आहे हे कॉलेज सुरू होईल आणि तुम्ही कॉलेजमध्ये येऊ शकाल. तुम्ही आणि आम्ही प्रत्यक्ष जी इंटरॅक्शन आहे आपली ही होऊ शकेल. जरी कोरोनाचा हा आजार कमी होत असला तरीसुद्धा त्याची सगळी काळजी जी आहे ही सगळी काळजी शासनाच्या नियमाप्रमाणे आपण स्वतःची काळजी मित्रांनो आपण घ्यायची आहे. ती काळजी आपण घेणार आहात आणि तुम्हाला बऱ्याच जणांची जी लेक्चर्स आहेत ही लेक्चर्स तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेली आहेत. मग महाविद्यालयामध्ये तुम्ही प्राचार्यांचं जे व्याख्यान आहे हे व्याख्यान ऐकलं आणि महाविद्यालयाची जी शिस्त आहे ही महाविद्यालयाची शिस्त कशा पद्धतीची आहे, कोणते कोणते अभ्यासक्रम तुम्हाला शिकवले जातात, त्यामध्ये काय काय आहे हे बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात तुम्ही, 12वीतून ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात आणि मग यामध्ये तुम्हाला हे जे विषय आहेत हे कोणते कोणते आहेत हे तुम्हाला सांगितले. तरी आणखीन एकदा मी तुम्हाला याची तोंडओळख करून देते. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश हा विषय आहे. हा एक विषय झाला. त्याच्यानंतर 3 कंपल्सरी विषय आहेत. एक STD, मराठी आणि इंग्लिश. हे ऑप्शनल विषय आहेत. आणि मग कंपल्सरीमध्ये पुन्हा 3 विषय आहेत, इंग्लिश, मराठी आणि हिंदी. आणि मग पुन्हा 4 सोशल सायन्सचे विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स. ह्यातले 3 विषय तुम्हाला घ्यायचे. म्हणजे इंग्लिश कंपल्सरी 1, 3 ऑप्शनलमधले 1 आणि 3 कंपल्सरीमधले 1 आणि हे 3 असे 6 विषय मित्रांनो तुम्हाला असलेले आपल्याला वर्षभरामध्ये दिसतात आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला वेळोवेळी सर्व आमचे जे प्राध्यापक आहेत हे सर्व प्राध्यापक त्याची जी माहिती आहे ती माहिती मित्रांनो देणार आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये आपल्या प्राचार्याने सांगितलं NSS विभाग आहे, NCC विभाग आहे, स्पोर्ट्स आहे, सांस्कृतिक आहे, असे वेगवेगळे विभाग आहेत. त्या सगळ्या विभागामध्ये मित्रांनो तुम्ही सक्रिय राहायचं आहे, त्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यायचा आहे आणि तुमची कला जी ही तुमची कला मित्रांनो तुम्हाला इथं दाखवायची आहे. तुमच्या कला गुणांना वाव जो आहे हा कला गुणांना वाव देण्यासाठी हे जे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय अविरतपणे काम करत असलेलं आपल्याला दिसतं, झटत असलेलं आपल्याला दिसतं. तुमचे काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आमच्याजवळ आला, तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला सांगितले की आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो. तुम्हाला कशातही सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचं आहे. कधी? ऑफलाईन सुरू झाल्यानंतर. ऑनलाईनमध्ये तुमचा टेलिग्रामचा ग्रुप आहे,
ह्या टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही एखादा मेसेज टाकू शकताय. एन एस एसचे ॲडमिशन असतील, एन सी सीचं तर मला वाटतं झालेलं आहे आता, तर वेगवेगळे सांस्कृतिक विभाग आहे. सांस्कृतिक विभाग तर वर्षभर आपला महाविद्यालयामध्ये काम करत असतो. वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण सादर करत असतो. तर त्यामध्ये तुम्ही आवर्जून हिरिरीनं यामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला चमकायला जी संधी आहे मित्रांनो, ही संधी असलेली आपल्याला दिसते. तर मी आज तुम्हाला हिस्ट्रीचा जो सिलॅबस आहे, ह्या हिस्ट्रीच्या सिलॅबसची थोडक्यात अशी जी तोंड ओळख आहे, ही तोंड ओळख करून देणार आहे. तर हा जो पेपर आहे इतिहासाचा, हा जो पेपर आहे हा सेमिस्टर फर्स्टचा पेपर. या पेपरचं नाव काय आहे? तर या पेपरचं नाव आहे मराठी सत्तेचा उदय. 1600 ते 1707 पर्यंतचा जो इतिहास आहे, त्या 1600 ते 1707 पर्यंतच्या इतिहासाचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा. त्यालाच इंग्लिशमध्ये राईज ऑफ द मराठा पॉवर असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. आणि मग आपल्याला पहिलं जे प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं 1664 पर्यंतचं कार्य कशा पद्धतीचं होतं याचा आढावा आपल्याला घ्यायचा. मग यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? तर बघा, या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती याचा अभ्यास करायचा. कारण भारताचा इतिहास जर आपण घेतला तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामध्ये 17वं शतक जर मित्रांनो घेतलं तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं शतक आहे. कारण याच वेळी महाराष्ट्रामध्ये मराठी सत्तेची स्थापना शिवछत्रपतींनी केली होती. खरं तर शिवचरित्र ही प्रेरणा आहे. शिवचरित्र ही प्रेरणा आहे. शिवचरित्र हे राष्ट्रीयत्व, धर्मप्रेम, शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्देगिरी यांची एक तेजस्वी मालिका जी आहे, ही मालिका असलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नका गौरव करू, तशा पद्धतीनं तुम्ही वागा. महाराजांनी काय काय आचरणामध्ये आणलं, दंगे धोपे महाराजांच्या नावाखाली नका करू. तुम्ही त्यांचे प्रत्यक्षात जे विचार आहेत, हे विचार प्रत्यक्षामध्ये अवलंबात आणा, तशा पद्धतीनं वागा. आणि गोंधळ गडबड आपण बघतो कसं कसं काय काय कशा कशा प्रकारचं स्वरूप याला आलेलं दिसतं. म्हणून सांगितलं शिवचरित्र काय आहे. शिवचरित्र राष्ट्रीयत्व आहे, शिवचरित्र धर्मप्रेम आहे, शिवचरित्र शौर्य आहे, शिवचरित्र पराक्रम आहे, शिवचरित्र मुत्सद्देगिरी आहे. या सगळ्यांची तेजस्वी मालिका म्हणजे शिवचरित्र आहे मित्रांनो. शिवरायांनी स्वराज्याच्या संकल्पनाचं बीजारोपण केलं आणि तिच्या वाढीसाठी प्राणाला लावले. आणि मग त्यातून मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेनं आकार घेतला. मराठी सत्तेच्या उदयाचं मुख्य आणि प्रभावी कारण म्हणजे शिवाजी महाराज. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपली कर्तबगारी, आपलं शौर्य दाखवलं. शिवरायांनी स्वराज्याच्या संकल्पनेद्वारे
लोकांच्या इच्छेला आणि आकांक्षेला मूर्त स्वरूप देण्याचं महान कार्य केलं. सह्याद्रीचा दऱ्याखोरा आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्थापन झालेल्या सत्तेचं पुढं साम्राज्यामध्ये रूपांतर झालं. पुढं या सत्ता जे या सत्तेनं बादशाहीचं संरक्षण केलं. या सत्तेबद्दल मराठी मनात सदैव गर्व आहे. असे ह्या सत्तेच्या उदयाचा पाया हळूहळू रचला गेला. आणि याच मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी जी आहे, ही उदयाची पार्श्वभूमी आपल्याला मित्रांनो बघायची. कशा पद्धतीनं मराठी सत्तेचा उदय झाला. मग महाराष्ट्राची नैसर्गिक परिस्थिती कशी होती, महाराष्ट्राची जी सामाजिक परिस्थिती आहे, ही सामाजिक परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती जी आहे, ही धार्मिक परिस्थिती कशा पद्धतीची होती, आर्थिक परिस्थिती जी आहे, ही आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची होती, राजकीय परिस्थिती कशी होती. आणि पुन्हा मग मराठी सत्ता आणि या मराठी सत्तेच्या उदयाची कारणं बघत असताना भौगोलिक परिस्थिती, मराठी माणूस कशा पद्धतीनं होता, मराठी भाषा ही मराठी भाषा कशा पद्धतीनं तिथं अवलंबली जात होती, महाराष्ट्रातली तीर्थक्षेत्र कशा पद्धतीची होती, संतांचं जे कार्य आहे हे संतांचं कार्य कशा पद्धतीचं होतं, महाराष्ट्रातल्या ग्राम संघटना कशा पद्धतीच्या होत्या, मग ऐतिहासिक परिस्थिती असेल, मुस्लिमांच्याकडून होणाऱ्या हिंदूंच्या छळांची जी प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया असेल, महाराष्ट्र धर्माची विचारसरणी, गनिमी काबा युद्ध पद्धत, शहाजीराजे आणि जिजाबाईंचं योगदान, स्वराज्य संस्थापक शिवरायांचं स्वयंभू नेतृत्व, आणि मग शिवाजी महाराजांचं बालपण कशा पद्धतीचं झालं, जन्म कोणत्या साली झाला, वेगवेगळ्या बखरींचं कार्य, त्यांचं जे शिक्षण आहे ह्या शिक्षणाचा जो आढावा आहे, मग शहाजीराजांचं कार्य, त्यांचा शिवचरित्रावरचा प्रकाश कशा पद्धतीनं पडला, शहाजीराज भातवडीची लढाई झाली आणि शहाजीराजांचा उदय झाला, आणि मग शहाजीराजे या शाहीकडून त्या शाहीकडं कसे गेले, शहाजीराजांची कर्नाटकातली कामगिरी आहे ही कशा पद्धतीची होती, शहाजीराजांचा मृत्यू जो आहे हा मृत्यू कुठं आणि कशा पद्धतीनं झाला याचा जो आढावा आहे हा आढावा आपल्याला घ्यायचा. मग शहाजीराजांच्या कार्याचा शिवचरित्रावरचा प्रभाव जो आहे हा प्रभाव कसा पडला, मग बृहन महाराष्ट्राचे संस्थापक, कुशल प्रशासक, श्रेष्ठ सेनानी, विद्यानी कला यांचा आश्रयदाता, समृद्ध वारसा कसा लागला, स्वराज्य स्थापनेला अप्रत्यक्ष पाठिंबा शहाजीराजांचा कसा पडला, आणि शहाजीराजे स्वराज्य संकल्पक होते, आणि शहाजीराजांच्या श्रेष्ठतम कामगिरीबद्दल इतिहासकारांचे उद्गार कसे आहेत, आणि मग शिवाजी महाराजांची जी जडणघडण झाली, या शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये राजमाता जिजाऊंचं योगदान कशा पद्धतीचं होतं, कारण जिजाऊंना थोर घराण्याचा वारसा आणि संस्कार होता, अन्यायाचा तिरस्कार होता, राज्यकारभाराचे आणि राजनीतीचे धडे त्यांना मिळालेले होते, धार्मिक आणि नैतिक अधिष्ठान होतं, मार्गदर्शक आणि संरक्षक देवता ती होती. जिजाऊंच्या मनोरथाचं साफल्य कसं झालेलं होतं याचा आढावा आपल्याला घ्यायचा. त्याच्यानंतर याच प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या हालचाली कुठल्या होत्या आणि अफझलखान वध कसा झाला, सुरुवातीच्या हालचालीमध्ये माळवा प्रदेश, या माळवा प्रदेशावर ताबा कसा मिळवला, स्वराज्याचं तोरण जे होतं हे तोरण तोरण्यावर कसं लावलं गेलं,
नंतर राजगडाची बांधणी जी आहे ही राजगडाची बांधणी झाली, कोंढाणा हस्तगत झाला. चाकणचा किल्ला जो होता हा चाकणचा किल्ला कशा पद्धतीनं हस्तगत केला, पुरंदरच्या किल्ल्यावर जो कब्जा आहे हा कब्जा कसा मिळवला, शहाजीराजांची कैद आणि शिवाजी महाराजांचं राजकारण काय होतं, फत्तेखानाचा पराभव आणि बाजी पासलकराचा मृत्यू कशा पद्धतीनं झाला, शहाजीराजांची सुटका कशी झाली, स्वराज्याची बांधणी कशी झाली, शिवराज मुद्रा जी म्हणतो ह्या शिवराज मुद्रेची रचना कशा पद्धतीची झाली, त्याचा अर्थ काय होता, मग जावळी मोहीम कशा पद्धतीची झाली, जावळीची भौगोलिक परिस्थिती आणि त्याचं जे लष्करी महत्त्व आहे हे कशा पद्धतीचं होतं, जावळीचं मोऱ्यांचं घराणं, जावळीच्या वारसाचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचे संबंध कशा पद्धतीचे होते, जावळी महाराजांनी जिंकून घेतली, ती जिंकून घेण्याची जी काही कारणं होती त्या कारणांचा आढावा आपल्याला यामध्ये मित्रांनो घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर या जावळीला महाराजांना विजय मिळाला. हा विजय, या विजयानंतर महाराजांचा वेगवेगळ्या ठिकाणचा जो पराक्रम आहे ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पराक्रमाचा जो आढावा आहे हा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग अफजलखानाचा वध कशा पद्धतीचं झालेला आपल्याला दिसून येतो. अफजलखानाच्या वधाचा सगळा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत या पहिला जे प्रकरण आहे या पहिल्या प्रकरणामध्ये म्हणजे 1664पर्यंत या सगळ्या महाराजांच्या काळातल्या ज्या घडामोडी आहेत या सगळ्या घडामोडींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग शाहिस्तेखानाची मोहीम आणि सुरतेवरची जी स्वारी आहे ही सुरतेवरची स्वारी कशा पद्धतीने झाली या सगळ्याचा जो आढावा आहे हा आढावा आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये मित्रांनो घ्यायचं आहे. आणि तो आपण एक 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 प्रकरण जे आहे हे प्रकरण आपण शिकवत जाणार आहे. पहिल्यांदा मी हा सिलॅबस तुम्हाला सांगितलं आहे, त्यातलं फक्त आज पहिल्याच प्रकरणाचं थोडक्यात जसं जे विवेचन आहे या विवेचनाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण मित्रांनो केला आहे. आणि मग पुढचं जे लेक्चर आहे या पुढच्या लेक्चरला पुढचा जो टॉपिक आहे या पुढच्या टॉपिकचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण करणार आहे. तोपर्यंत मित्रांनो घरीच राहा, सुरक्षित राहा, सर्व नियमांचं पालन करा, स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करा हीच अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू.